मोठी गर्दी केलेली आहे। 250 वर्षांची साधारण परंपरा आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून। विशाल, कोल्हापूरमधला दसरा सोहळा कधी सुरू होतोय? विशाल, कोल्हापूरमधला दसरा सोहळा नेमका कधी सुरू होतोय? हेमली, जर पाहिजे तर विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण उत्साह आपण पाहतोय। अगदी 6:18 हा यंदाच्या सीमोल्लंघनाचा जो मुहूर्त आहे तो ठेवण्यात आला। आता थोड्याच वेळात सदस्य जे आहेत ते या ठिकाणी दाखल होतील आणि हा सोहळा जो आहे तो सुरू होईल। खरं तर संपूर्ण राज्यभर हा संपूर्ण सोहळा जो आहे तो प्रसिद्ध आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या काळापासूनची परंपरा आणि आधी अशा पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं हा सीमोल्लंघन सोहळा जो आहे तो साजरा केला जातो। मेबॅक मोटर असेल, पोलीस दलाची सलामी, ही सगळी या सोहळ्याची जी आकर्षण आहे ते पाहायला मिळतंय। छत्रपती घराण्यातील सगळे सदस्य, लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातले मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी हे सगळे या ठिकाणी आता दाखल होतात आणि हे दाखल झाल्यानंतर सीमोल्लंघन जे आहे ते होईल। तर हा संपूर्ण सोहळा जर पाहण्यासाठी कोल्हापूरकर जे आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। छबिना जो आहे तो मिरवणुकीचा छबिना तो आता पोहोचलेला आहे। जुना राजवाड्यापासून ही मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे आणि आता ही मिरवणूक जी आहे ती दसरा चौक मैदान या ठिकाणी पोहोचले आणि आता थोड्याच वेळात शमीच्या झाडाचं पूजन जे आहे ते होईल आणि त्याच्यानंतर हा सोहळा जो आहे तो अगदी चमकदार सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी कोल्हापूर जे आहे ते आलोट गर्दीनं हा सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी या सगळ्या परिसरामध्ये गर्दी करतात। त्यामुळे संपूर्ण परिसरात देखील पोलीसच पाहिले तर पोलीस सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात असतो, कारण शाही दसरा जो आहे तो पाहण्यासाठी कोल्हापूर हा तिथला उत्साह अगदी जाणून येतो आहे। कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी तिथं केलेली आहे। सुमारे 250 वर्षांची परंपरा आहे। मात्र राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या काळात या सोहळ्याला अधिक वैभव प्राप्त झालं होतं। शमी पूजना छत्रपतींचे होते आगमन, हाजीर जीर जी, हाजीर जीर जी, हाजीर जीर जी। सनई चौगडे हातीने घोडे सोहळा हा छान, हो सोहळा हा छान, सोहळा हा छान। प्रेम जिवाळा आपुलकी सांगे आपल्याच पान, हाजीर जीर जी, हाजीर जीर जी, हाजीर जीर जी। प्रारंभी एका काळात ग्रामीण भागात लोकसंस्कृतीत पहिलं पीक घरामध्ये येईल, धान्याचा चोरा पेटमध्ये जाईल, दसरा सणाची सुरुवात होईल जी जी, दसरा सणाची सुरुवात होईल जी जी जी, दसरा सणाची सुरुवात होईल जी 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 जी। छबिना मिरवणूक इथे दाखल झालेली आहे आणि काही वेळातच छत्रपती घराण्याकडून सीमोल्लंघन केलं जाईल, दसऱ्याचं सोनं लुटलं जाईल आणि त्यानंतर सगळे कोल्हापूरकर सुद्धा मोठी झुंबड उडवतात हे दसऱ्याचं सोनं लुटण्यासाठी। सुमारे 250 वर्षांची परंपरा आहे। छबिना मिरवणूक हे या दसरा सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे। पूर्वी या छबिना मिरवणुकीमध्ये हत्ती घोडे, शाही हत्ती घोडे असा समावेश असायचा, मात्र आता या छबिना मिरवणुकीमध्ये जागा घेतली ती मेबॅक गाड्यांनी। हे जगदंबा करुणेशा भक्त प्रिय कर शंभो, हे निरामय आयुर्बल जय देव नक्षय। छत्रपती शाहू महाराज इथं दाखल झालेले आहेत। राजघराण्यातील महत्त्वाचे सगळे राजघराणं उपस्थित आहे, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी सुद्धा या सोहळ्याला उपस्थित आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त या दसरा चौकामध्ये आहे। याच दसरा चौकामध्ये हे दसऱ्याचं सोनं लुटलं जातं।
काही वेळातच हे सीमोल्लंघन होईल आणि त्यानंतर सारे कोल्हापूरकर सुद्धा दसऱ्याचं सोनं लुटण्यासाठी एकच गर्दी करतील. मधला हा शाही दसरा सोहळा आहे. लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनातले महत्त्वाचे अधिकारी देखील या दसरा सोहळ्याला उपस्थित असतात. सतेज पाटील हे देखील उपस्थित आहेत. शाहू महाराज छत्रपती तसंच संभाजी महाराज छत्रपती हे देखील दाखल झालेले आहेत. या सगळ्यांचं ते अभिवादन स्वागत करताना दिसत आहेत. श्रीमंत महाराज सरकारने स्थापन केलेले कलिवीर संस्थान ज्याचा वैभवाचा काळ जे श्री शाहू महाराजांच्या कालखंडात त्या करवीर सिंहासनाला अनुभवला आणि त्या जनतेलाही पाहिला. त्या परंपरेचे पाईक त्या परंपरेचे द्योतक श्रीमंत महाराज शाहू छत्रपती याबाबत आपण युवराज पुन्हा एकदा अधिक माहिती घेऊया. आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी. विशाल, 250 वर्षांची परंपरा आहे. नेमकी ही परंपरा आणखीन कशी समृद्ध होत गेली, काय नेमका इतिहास सांगतो? सगळे छत्रपती घराण्यातील सदस्य जे आहेत ते दाखल झालेत. खासदार शाहू महाराज जे आहेत ते आणि त्यांच्या घरातील इतर सर्व सदस्य जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल होऊन आता या सगळ्या कार्यक्रमाची जी शोभा आहे ती यावरतून पाहायला मिळतात. हा सगळा सोहळा जो आपण दृश्य जे आहेत आपण पाहतोय, अलोट गर्दी जी आहे कोल्हापूरकर करतायत. आता शमी पूजन जे आहे ते पार पडेल आणि त्याच्यानंतर सोनं लुटण्याचा जो कार्यक्रम आहे तो पार पडेल. हा सगळा परिसर जर पाहिजे झाला तर पोलीस संपूर्ण परिसरामध्ये आहेत. मात्र जर पाहिजे झालं तर जी या सगळ्या शाही दसऱ्याची जर पार्श्वभूमी पाहिजे झाली तर पूर्वी यामध्ये वाघ, चित्ते, बिबटे, शिकारी प्राण्यांचे पिंजरे जे आहेत ते सगळे संपूर्ण पाहायला जातात. आता जर पाहिजे झालं तर कालांतरानं या सगळ्या शाही दसऱ्यामध्ये कुठेतरी बदल होत गेला. आता या सगळ्या शाही दसऱ्यामध्ये मोठमोठ्या आकर्षक अशा कार ज्या आहेत त्या सगळ्या शाही दसऱ्यामध्ये असतात. पालखी सोहळा जो आहे तो सगळ्यात प्रमुख आकर्षण असतं. अंबाबाई देवीची पालखी असते, तुळजाभवानी देवीची पालखी असते. तो सोहळा या सगळ्या शाही दसरा सोहळ्यामध्ये आकर्षण जो आहे तो असतो. घोडे जे आहेत ते घोडे असतात. त्याचबरोबर त्या सगळ्या परिसरामध्ये विविध मान्यवर जे आहेत ते देखील दाखल झाले असतात. जिल्ह्यातून लोकप्रतिनिधी असतील, त्याचबरोबर विविध पदाधिकारी असतील, लहान मुलं असतील, स्काउट गाईड असतील, पोलीस बँड असतील, ते या सगळ्या परिसरामध्ये असतात. पोलीस दलाच्या सलामीनंतर छत्रपती जहागीरदारांचे मुजरे जे आहेत ते स्वीकारले जातात. त्यानंतर छत्रपती आस्थानाकडे दाखल होतात आणि हा सगळा सोहळा जो आहे तो संपूर्ण परिसरामध्ये सोनं लुटण्याचा कार्यक्रम जो आहे तो पार पडतो. आणि आता जर दृश्य जर पाहिजे तर आता पूजन जे आहे ते केले जाते. विधिवत पूजन जे आहे ते केलं जाते. या सगळ्या परिसरामध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी ते सुद्धा दाखल असतात. अतिशय संपूर्ण हा परिसर जर पाहायचा झाला तर अगदी आनंदमय आणि उत्साही वातावरण जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतात. हे मध्ये नक्की दसरा सोहळ्यामध्ये जे सीमोल्लंघन होतं त्याविषयी काय सांगाल? विशाल, शाहू घराणं आता हे करवीर संस्थांचं घराणं सीमोल्लंघनासाठी आता पुढे आलेले आहेत. विधिवत पूजा करून सीमोल्लंघन होईल. दुसरीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या देखील दिल्लीमधल्या या दसरा सोहळ्याला उपस्थित आहेत. तिथं रावण दहन करण्यात आलेलं आहे. तिथं राष्ट्रपती उपस्थित आहेत. तर हा कोल्हापूरचा दसरा सोहळा. धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम आपूर्वतीरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्सुरं श्रीमन्महागणाधिपतये नमः।
अद्य प्रवचन श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराधय प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मनवन्तरे कलियुगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे दक्षिणापते रामक्षेत्रे बुधावतारे दण्डकारणे देशे गोदावरीः दक्षिणदिग्भागे शालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने विश्वावसुनाम संवत्सरे दक्षिणायने शरद ऋतौ अश्विन मासे शुक्ल पक्षे दशम्यां तिथौ बृहस्पतिवासरे उत्तराषाढा दिवस नक्षत्र शेषेषु ग्रहेषु यथायतं राशितान् चतुर्थ एकायतं राशितान् तेषु तत्सु शुभनाम युग शुभकरणे एवं गुणविशेष विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुते स्मृति वेदोक्त फलप्राप्त्यर्थम् अस्माकं सहवर्मणां सहकुटुम्बानां सहपरिवारां द्विपदचतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य ऐश्वर्य वृद्ध्यर्थं प्रतिवार्षिक वेदं शारदीय नवरात्र उत्सव वृद्ध्यर्थं दशमदिन श्री शमे पूजनंच करिष्ये आदो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती पूजनंच करिष्ये ओम गणानां त्वा गणपती हवामहे कविं करुणामुपमश्रवस्मं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पत आनश्रवणोतिभि शीलसादनं महागणाधिपतये नमः सर्वोपचारार्थे गन्धास्ता पुष्पं समर्पयामि धूपं दीपं दर्शयामि शर्करावृखादनवेदं समर्पयामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शमी देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गन्धास्ता पुष्पं समर्पयामि हरिद्रा कुङ्कुम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वैप्रभूमया अर्थानि पूजार्थ पुष्पाणि प्रतिगृहीतं गन्धास्ता पुष्पं समर्पयामि धूपं दीपं दर्शयामि नैवेद्यार्थे शर्करा वृखादिनवेदं समर्पयामि दुर्गे दुर्गट भारी भारी विराणा सणारे अमरे करुणा विस्तारी वाली वाली तत्व बाधा देवारी हरी पडलो आता कृष्ण दीवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी दुर्वारीश्वर वरदे तारक संजयनी जय देवी त्रिभुवन भोई महासाधु ऐसे नाही चारी श्रमणे परम न बोलने काही हरि ओम यज्ञेन यज्ञवैदं देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् तिर्हराशं महिमान् सचत्र यत्र पूर्वे साध्याय देवाः ओम राजाधिराजाय वसयसाहे नमो वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेशो वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं भारतेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमह्यं समन्तपर्यायी सार्वभौम सर्वायुष्यं कान्तार्धात् देवे सर्वपर्यन्ताय एकराजी तदभ्येष श्लोको विहितो मर्दपरिवेदानु मर्दस्यावसस्पृहे आवेशेतस्य कामप्रेमिश्रे देवाः सदा सैति यदि मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि आता हे आपण पाहतो आहोत कोल्हापूरमधला शाही दसरा मेळावा. कोल्हापूरकरांनी दसऱ्याचं सोनं लुटण्यासाठी एकच गर्दी केलेली आहे. अगदी काहीशी झटापट करत हे सोनं लुटलं जात आहे. शाही घराण्याकडून सीमोल्लंघन केल्यानंतर या दसऱ्याच्या आपट्याच्या पानांचं पूजन केल्यानंतर कोल्हापूरकर या दसऱ्या चौकात जे जमलेले असतात
ते ही सोन्याची पानं लुटण्यासाठी ही एकच गर्दी करतात, त्याची दृश्य आपण पाहिली. हसन मुश्रीफ हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. या शाही दसरा मेळाव्यासाठी शाही घराण्याबरोबरच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातले अधिकारी देखील उपस्थित असतात. 250 वर्षांची ही दसरा परंपरा आजही तितक्याच उत्साहानं सुरू आहे. कोल्हापूरकरांसाठी हा एक मानाचा सोहळा मानला जातो. संध्याकाळच्या या दसऱ्याची पानं लुटल्यानंतरच खऱ्या अर्थानं कोल्हापूरमधला हा शाही दसरा मेळावा पार पडतो. एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. पूजनानंतर हा कोल्हापूरकरांनी एकमेकांना शुभेच्छा तर दिल्या, शिवाय ही आपट्याची पानं लुटण्यासाठी मोठी गर्दीही केली. कोटावरील आपट्याचं पूजन हा या सोहळ्याचा एक प्रमुख विधी असतो आणि त्यानंतर सारेजण ही आपट्याची पानं लुटून एकमेकांना पानं देत दसरा साजरा करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. आणि हीच लगबग आता आपण पाहतो आहोत थेट कोल्हापूरमधून. कोल्हापुरातला शाही दसरा मेळावा आपण पाहतो दसरा चौकातला. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात आता रावण दहनांना सुरुवात झालेली आहे. उत्तर प्रदेशमधल्या विजयादशमीचं आणखी एक वैशिष्ट्य असतं ते म्हणजे रावण दहन, आणि ते इथं होताना दिसतं आहे. कोल्हापूरकर अशा प्रकारे हे आपट्याची पानं लुटून आपल्या घरी घेऊन जात असतात, एकमेकांना पानं देत असतात. आणि आता पुन्हा एकदा ही मिरवणूक आता राजवाड्याकडे परतणार आहे. आणखी एक दसरा मेळावा आपण पाहतो आहोत, दसरा सोहळा आपण पाहतो आहोत. कोल्हापूरमधला हा शाही दसरा सोहळा संपन्न झालेला आहे. आता पुन्हा एकदा मिरवणूक परतते आहे. तर आता दिल्लीतली दृश्य पाहतो आहोत. दिल्लीमध्ये आता ठिकठिकाणी रावण दहन केलं जातं आहे आणि हा रावण दहनाचा सोहळा देखील उत्तर भारतातल्या विजयादशमीचं एक प्रमुख वैशिष्ट्य असतं. रावण आणि कुंभकर्ण यांचे पुतळे जाळून विजयादशमी सोहळा साजरा केला जातो. उत्तर भारतात रामलीलांचं देखील मोठं प्रस्थ असतं. रामलीला या दिवशी केल्या जातात आणि त्यानंतर अखेर रावण दहन हा एक मुख्य सोहळा असतो. तो देखील उत्तर भारतामध्ये दिल्लीमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी पार पडतो आहे. काही वेळापूर्वीच दसरा चौकामध्ये हे शमीपूजन झालं होतं आणि शमीपूजन झाल्यानंतर कोल्हापूरकरांनी दसऱ्याची ही पानं लुटली, सोन्याची पानं लुटली आणि ती लुटून ते घरी घेऊन जातात. तसंच जमलेल्या इतरांना सुद्धा सोन्याची पानं देतात, दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. अडीचशे वर्षांचा हा कोल्हापूरचा शाही दसरा मेळावा आजही तितक्याच उत्साहात जल्लोषात साजरा केला जातो. परंपरेचं स्वरूप काही प्रमाणात बदललेलं असलं तरी सुद्धा उत्साह मात्र तोच कायम आहे. तर